बापरे बहिणा काय हागून मा पडी गो बो मी बहिणा काय पेवाय दिसाली म्हणा गाई माले तर हागून मा पाळी टाका बापीनी ओ माडी बापरे बहिणा काय हागून मा पाळी टाका बापीनी आजपासून दारूले हात सुद्धा लावानी मी माले जिरत नाही रे बो बहिणा सकाळना 4 सावा जावाय गे म्हणा गाई पण सारा संडास काय बनवू नाही राहणार बड बाथरूम वास मारा लागे माय 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 काय गंदा पडक वास सोडी दे रे मायेनी कारण शेड्या अरे सकाळी ना कितला सावा घुसी या रे संडास मारे अरे काय होई गे रे हा आगून माकस काय पडी यार तू अरे काय गंदा पडक वास फैलाई गेल शे रे तुनी रे हा बडा घरमा वास घुसी राय ना काय बी खायला होता तू काल दिन रे अरे तुम्ही माय बैजी पण आहे म्हणे माय कती ही लागली भाऊ बहीण आता काय करू साला म्हणे मायले जर माहिती पडलं मी रातले दारू पेल होतो तन बहिणा साला गरमाईन काढी देते साला म्हणे बहिणा कावाने द्या तवी जातील हा माडी नाही बाय माडी बहिणा रातले काहीतरी तिका तुका खावाय घेऊ बाय म्हणून आगून मा पडी गो मी तू टेन्शन लिहू नको जाय तू ठीक खायचे का काही दुसरं खायचे रे काल दिन दिवसभर ना बाहेर होता तू संध्याकाळीच घरचे येत नव्हता काय बी खायला होता तू काल दिन हा आणि इथला गंदा पडक वास बडा गरमा वास पसरी जायचे मरी माय काय जो तुले कुत्राले काय काय उंता काय माहिती उकलला माई का रे हा बाहेर निघतून तू देखील उद्या मारे तुला तोड माडी तू काय टेन्शन लिहू नको ना बाय तू तू चालली जाय तू माले आगू दे बहिणा काय खायलो तुम्ही काल दिन बहिणा रातले तुम्ही ते ठिकाणा कुठं बनायला होतं ते खायलो हो तुम्ही बहिणा तू पण काय टेन्शन लिही राहिनी माले ना मी आता डॉक्टर कडे जासू तू जायतून तू बाई अरे वास फैली जायलचे तू काय तरी वाचले थांबेलचे जावाय गरमा शेण्या कुठे मावशी ओ तुम्ही माय बाईची पण मावशी हाय काय शे बाई बहिणा तुम्ही संडास बिंडात धोतस का नी बहिणा कितलं वास फैली जायलचे हा इथलं गंद वास बहिणा बडा गलीमा वास पसरी राय ना अरे संडास रोज धोत रे मी आवतो ना मित्र आवतो ना जोडीदार काय दिन काय खाय होणार काय माहिती सकाळी ना हागामात घुसेले तो सकाळी ना 3-4 सावा हागाय घेते ना वाल ते ना चेबड ते वास तुले जे वास बेडी राय ना आवतो ना जोडीदारच येते विचार त्याले बहिणा साला ये दारू तर निघांजो रे निसाले हा तसं जी रे भो अरे बहिणा काय घुसूट पुसूट करा ना रे हा नाही मावशी नाही मी असंच जाई राहिलो अरे शेंडे अरे काय होईल रे तुले रे अरे बाहेर ये रे हागून मा पडेल का अरे आपण डॉक्टर कडे जाऊत रे दगड्या हो दगड्या बहिणा गैरा हा गायरा नु बापनी डायरेक्ट हो बापरे दगड्या बहिणा सकाळी ना हा गायरा नु मी बहिणा लूज पडी घेऊ रे दादा डॉक्टर कडे जाऊत रे आपण नाही सांगितलं तुला काल दिन चायनीज बेड इथला नको खाऊ रे तरी सुद्धा ना तू 2 प्लेटा खाय गायता मी तुला बोललो होतो म्हणता देख शेंड्या हागून मा पडी जाशी म्हणतो तू इथला नको खाऊ हा देख आता बरोबर हागून मा पडी घ्या का नाही तू हा मला माहिती होतं अच्छा म्हणजे काल दिन तुम्ही चायनीज बेड खायना होतात का म्हणून इथला गायरा ना देखा ना मावशी काल दिन येले बोललो तुम्ही अरे म्हणता 2 प्लेटा नको खाऊ रे म्हणतो तू हागायशी पण जरा वाई ऐके नाही आता आईचे म्हणते चायनीज बेडत बडी बाहेर राहिनी निघ रे बाहेर निघ रे डॉक्टर कडे जाईये रे बहिणा तुले मी काल दिन तुला काय बोललो तू हा अरे 2 प्लेटा नको खाऊ रे हा गुन्हा पडी जाशी रे साला ऐके तू हा ले मग आते मी बहिणा तुला सांगितलं ना झाला माणूस ना येडवी जास्त पण झालं तू काय ऐकत नाही भो अरे बहिणा काय करू सालं हावशे खावाय गे रे ती बहिणा सकाळी ना 3-4 सावा जावाय गे बो बहिणा हा गे पूरा दिल्ला पडी गो डायरेक्ट मी बहिणा चाले दादा डॉक्टर कडे रे मरी माय खाय जो तुले कुत्रा नगत खायली ना आणि आता हा गुन्हा पडी गया शिलक लवकर शिलक डॉक्टर कडे जाइए सुया खूप शिये वय संडास बनवान्या काय वास फैला गेल रे तुनी रे बडा गलीमा वाज जायला ना आखा लोक आ रे हमारा लग गया हा मरी माय खाय जो तुले निघ लवकर डॉक्टर कडे निघ आशिल्या रे तुम्ही काय दाताड्या काढी राहणार रे माले दादू जिरणी नाही म्हणून मी आगून मा पडलो रे हा काय अशी राहणार रे आणि म्हणे बहीण मी दारू प्यावा एक्सपर्ट शे म्हणे असं शे म्हणे मी 2 कांबा पिजास म्हणे मला काही पाय सुद्धा हलतात नाही म्हणे बहिणा काल दिन एकच गल्लास मा भाऊ ना पाय असा काना माना व्हायला लागतात म्हणे अरे काय रे तू रे
आणि काल दिन कितना बडा का फेकी राहता आ बाई ना म्हणे माझे चढत नाही म्हणे असं नाही म्हणे उसं नाही म्हणे बाई ना एकच गल्लास मा भाऊनी तर बोबडी व्हायला लागली ती बाई ना बरं मी ते मायले समजाली दी ना म्हणता मावशी काल दिन येणे चायनीज बेड खायला होतं म्हणतं 2-2 प्लेट म्हणून हागून मा पडी गया बाई ना साला बडा दारू ना का तो वास इरायला बडत ते ना बाथरूम मा परत ना घरवाला ते समजलं नाही. अरे तुम्ही सांगितल्यावर पाहिलं होतं हा मावशी अहो दारू प्यायला होता काल दिन येण्यामुळे वागायला ना असं सांगायला पाहिलं होतं तू रे भाऊ. मी जर फसतो बिसतो ना अहो जर सांगी बिगी देता ना तर मग मी पण सांगतो अहो पण पेल होता चुट्ट्या पण पेल होता आणि कालू पण पेल होता मग तुम्हाला दाता देखतात मग तुम्ही मला काय सांगे राहणार तुम्ही म्हणणं काय शेंड्या म्हणणं एकच आहे जर आपला काही जिरत नाही ना तर आपण पेवणी हा जर तुला शरीरले जर ती दारू जर जिरत नाही ना तर पेवणी ना भाऊ रे इथल्या मोठ्या काय नाही करव मला जिरत नाही मला एक एक खंबा लागी जा तरी सुद्धा मला पाय हालतात नाही मी खाली पडत नाही अरे इथल्या मोठ्या काय करायनी गरज नाही भाऊ. हो भो मी तुमल्या हाते ना एकच सांगितलेस मी आजपासून दारू पेवाव नाही कोणतीच पेवानी मी खांबा नाही बियर नाही कोणतीच नाही मी दारूले हात सुद्धा लावणी अरे हात लावण बात सोड रे मी देखा सुद्धा नाही तिनाकडे बे ना जबरदस्त सकाळी ना 4 वाजाना हागार मग पडेल मी हागून मा सकाळी ना 4 वाजाना संडास मग घुशी राहिनो बाहेर राहिनो घुशी राहिनो बरं ते पहिलेचे दारूनं वास होता ना ते बरं चालणं घेतं सकाळी माच नंतर बरं ते खावानं वाशी राहतं इतकी गंदी बितनी होती बाई ना तुमले काय सांगू मी. जाऊ दे आते एक काम कर डॉक्टरकडे तू जाय उन्हा ना सुया गोया लय उन्हा ना आते घर जाय भाऊ गोया कायले झोपी राय हा शेण्या तेच कर भाऊ आते काही जास्ती अरे थांबू नको नाही तर आडे जर तुले लागणी तर आडे तुले जागा तर बेडी दी पण भाऊ तुले पाणी बेडावणी आडे हा काय नाही भाऊ आपला दगड जिंदाबाद शेतस हा दगड जिंदाबाद शेतस आपला वाला चाल भाऊ आते घर जाणं पडी भाऊ गोया बिया खायचं झोपी राहणं पडी जेवण करणं पडी भाऊ बाई ना हा घ्या की बडा पोट खाली वेगळे झालं हवा ते कधी पालटी करा ना का नाही करा ना नावच काढावणी हवा ते अरे तो आता कोणात पालटी मजा जावनी ते नावाला भीती जायला आते हे